आता राकेश येऊन गेलेला आहे आणि त्याने काय काय आणलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. हे बघा मक्कीचे कणीस आणलेले आहे त्याने. हे कोणते मक्की म्हणतात ना यांना, ते आहे ते. पण खूप मस्त खूप आहे बघा. 5 कणीस आणलेले आहे. खूप छान दिसत आहे दिसायला. तर आता सोलून बघितल्यावर माहिती पडेल कसे निघतात. त्यानंतर अंडे आणलेले आणि या शेवगाच्या शेंगा आणलेल्या आहे भाजी करण्यासाठी. तर आणि अजून दूध पण आणलेलं आहे. दूध इथं तापायला ठेवलेलं आहे आणि अंडे तर लागतात. नमस्कार, वेलकम टू माय सुनंदास किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. चला तर मग कसे आहात? बरेच असणार, बरेच आजचे दिवस तुमच्या खूप खूप सुखात समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ ईश्वरचरणी प्रार्थना. तर बेडरूममध्ये काय बदल केलेला आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मी. म्हणजे थोडीशी चेंज केलेलं आहे, तर ते तुम्हाला दाखवणार आहे मी काय बदल केलेला आहे ते. तर त्याआधी व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा. ज्या पण काही नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या पण काही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन असेल ना ते प्रेस करायला विसरू नका. तर चला मग व्हिडिओला सुरुवात केलेली. चला बेडरूममध्ये आता काय चेंजिंग केले बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा, ही बेडशीट काढली इथून, कारण की रात्री तुम्हाला दाखवलं मी. रात्री येणार आशाला इथं काहीतरी चावून गेलेलं होतं. झोपलेली होती तर दोघं गुडघ्यांना पण आणि दोघं हे घुंगट हाताचे घुंगटाला पण असं सर्व काही सुजून गेलं होतं. आणि त्यानंतर बघा न्यू आरसा बसवला इथं. हा बघा, हा न्यू आरसा बसवला. आणि हा बघा, ही बेडशीट बदलवली, ही धुवायला काढली. हे उशींचे कवर पण, कुशनचे कवर धुवायला काढले हे पण. आणि हा न्यू आरसा. आणि तर अशा प्रकारे ना बेडरूमचा थोडासा बदल केलेला आहे. आणि आज पाणी आलेलं होतं त्यासाठी लवकरच उठलो होतो आम्ही. आणि राशाला काहीतरी चावून गेलं होतं ना, तर 4 वाजेचे आम्ही जागीच होतो आज. कारण की मग तिच्या मागेच लागून गेलो होतं काय चावलं असेल. हे बेडवरचं सगळं काही कपडे वगैरे ते चेअरवर होते ना ते पण सगळे उचलले. बेडशीट काढली, कुशनचे कवर सर्व काय काढून बघितलं पण काहीच दिसलं नाही. तरी तर बघा मग कपडे पण धुवून घेतले होते. पाणी आलेलं होतं ना, लवकरच उठून गेलं होतं. आणि बघा झाडाला असं फुलं असतात ना कोणी असं तोडून घेऊन जातात मस्त देवांसाठी. आणि साड्या माझ्या आहे ना, बड्डेला गेले होते, ती साडी त्या दिवस तर 3 साड्या बदलल्या होत्या, कारण पाऊस पण थोडा बारीक बारीक चालू होता. त्या 3 साड्या आणि या 2 दिवसाच्या 2 अशा 4 तर 5 साड्या मी इथं धुतलेल्या आहे. बघा साड्या पण आणि फुलं बघा किती छान आहेत, डोलतंय ना हवा, छान चालू आहे, सुंदर. सर्व कपडे असे टाकून दिलेले बघा, वरती पण असे परकर इथं वरती टाकून दिलेले. आणि 3 दिवसाआड पाणी येताना म्हणून एवढे कपडे गोडावून जातात. आणि बघा राशाचं पायाला दाखवते तुम्हाला. हे बघा, हे बघा असं हे चावून गेलेलं आहे काहीतरी. हे बघा गुडघ्याला पूर्णपणे लाल दिसतंय ना. आता थोडं कमी झालेलं आहे पण बघा ना सुजलेलं आहे ते. आणि इकडचं पण बघा बघा कसं सुजलेलं आहे बघा. हे बघा असं सुजून गेलेले आहे दोघं. काय चावलं काय माहिती. हे बघा दोघं गुडघ्यांना काहीतरी चावून घेतलेलं आहे, तसंच हाताला पण आणि तोंडाला पण चावून घेतलेलं आहे. तर तिला आत्ता झोपवलं आणि तेव्हा कपडे वगैरे धुऊ दिले तिने. 6:30ला पाणी येतं, 4 वाजेची जागी होती ती, तेव्हा आम्ही तिला आहे ना पाणी वगैरे भरून 7 वाजता तिला झोपवलं. तर आता मस्तपैकी गाढ झोपेमध्ये आहे ती. घरातला थोडा किराणा संपून गेलेला जाईल म्हणून हाताचं काय दाखवलं राकेशने आणलेला आहे भरपूर सारा किराणा. म्हणजे जे जे वस्तू संपली होती ना तो किराणा. आशा मॅडमचा कुठं पण एकच नंबर असतो. आता मी इथं बसली ना तर किराणा बघू म्हटलं काय काय आणलेलं आहे ते, आणि ताईंना पण दाखवू. तर ती पहिलेच मांडीवर येऊन बसली. तर आता विचार करायला लागले आता कसं दाखवू. तर म्हटलं चला आता बोलत काही नाही, कारण ती मध्ये मध्ये बोलते ना त्याच्यामुळे काही समजत नाही, म्हणून म्हटलं नंतरच वाईस देऊन देईल. तर बघा ही आणली 5 किलो तेलची बॉटल. तर हे 5 किलो तेल आम्हाला 1 महिना आहे ना पुरून जातं. 1 महिना चाललं जातं, म्हणजे 2-4 दिवस वरती पण पडतं, एखाद वेळेस कमी जास्त होऊन जातं. आणि हे आणलेलं आहे पोहे. तर पोह्याचं पण हे तयारच पाकिट आणलेलं आहे आम्ही. आणि ही आणलेली उडदाची डाळ.
उडदाची डाळ कसं आपण इडल्या वगैरे डोसे वगैरे बनवतो ना, त्यासाठी लागतेच मग ते आपल्याला. मग ती आणलेली आहे. आणि हे आणलेले साखर, हे बघा हे पोह्याचं स्वस्तिकचं पाकिट आहे. छान असतं ते पाकिट पण. त्यानंतर हे साखर आहे, साखर आणलेली आहे बघा. आणि राशाचा हे बघा. आणि ही मुगाची डाळ आहे, कारण राशाला पण लागते, राशाच्या बाबांना पण लागते मुगाची डाळ. त्यांना कधी कधी ना मूग डाळची खिचडी खातात, किंवा कधी कधी मूग डाळ तिखट पण वगैरे असं बनवावी लागते गरम त्यांच्यासाठी. मसाला वगैरे काही खात नाही ते, म्हणून फिक्कट फिक्कट बनवावं लागतं. हे आणलेलं आहे बेसनचं पीठ सम्राटचं. कसं असतं, कधी कधी खमण बनवतो आपण, भजी बनवायला पण मी हेच वापरते. आणि हा होता रवा. रवा पण आणलेला आहे. रवा पण लागतोच आम्हाला. हप्त्यामध्ये काहीतरी रव्याची वस्तू 2दा बनवतच असतो आम्ही. आणि हे आणलं चहा. जीवराज चहा हमेशा वापरतो आम्ही. तर ते अर्धा किलोचं जीवराज चहाचं पाकिट आहे. तर त्यानंतर हे आणलेले साबुदाणे. आता उपवास टापास येतीलच, त्यासाठी हे साबुदाणे आणलेले आहे. त्यानंतर हे आणलेले मीठ. हे पिंकवालं मीठ आहे. त्यानंतर हे साधंवालं मीठ आहे आपलं. सॉरी, हे आहे वाटतं, हे पिंकवालं मीठ आहे वाटतं, हे बघा. हो सॉरी, हे आहे पिंक सालेट हे. त्यानंतर ते ना धने होते, ते धने होते ते. आणि बघा हे मीठ, ते परत दाखवते तुम्हाला मी. आणि सम्राट बेसनचं पाकिट परत दाखवलं तुम्हाला. आणि हे आहेत धने बघा, हे धने. धने पावडर आहे ना, संपून गेलेलं आहे आमचं. तर आता पावसाळ्यामध्ये चक्कीवर तर काय दळून नाही देणार, पण घरीच मी मिक्सरमध्ये दळून घेणार आहे याला भाजून मस्त. तर त्यानंतर हे बघा हे शेंगदाणे काय आहे आहे याच्यामध्ये. तर हे बघा हे शेंगदाणे पण आणलेले आहे 1 किलो. तर भाजीला पण लागतात, आणि असा आता उपास वगैरे येतील ना, मग त्याच्यासाठी पण. आणि शेंगदाणे ना नेहमी लागतात. आणि हे कॅडबरी राशासाठी आणलेले आहे, 2 कॅडबरी. हे बघा मी तिला देते हे कॅडबरी. कॅडबरी पण आणलेले आहे. तर चला हे बघा, हे परत दाखवते तुम्हाला. पिंकवालं मीठ आहे हे. हे मीठ थोडं महाग राहतं, पण चांगलं राहतं आपल्या शरीरासाठी, आरोग्यदायी असतं. तर चला, आता अशा प्रकारे एवढ्या वस्तू आणलेल्या आहेत. तर तुम्हाला सर्व काही मी आता बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आणि परत ते जे काय आणलेलं आहे ते. आणि हे तेलची, परिवार तेलची बॉटल ही 5 किलोची असते ही. हे 5 किलो आणलं काय 1 महिना जातं. कधी कधी कसं भजी वगैरे बनवतो ना आम्ही, त्यासाठी मग कमी जास्त दिवस होऊन जातात. तर चला आता तुम्हाला आहे ना बॅक कॅमेराने दाखवते मी. आणि हे पोह्याचं पाकिट होतं. तर बघा राशा हायच माझ्याजवळच बसलेली होती, तिला विचारत होती मी काहीतरी. तर बघा आता दाखवते तुम्हाला बॅक कॅमेराने सर्व काही. आता बघा राशाला कॅडबरी दिली, इतकी खुश झाली होती मी. ती राशा खूपच खुश झाली होती. आणि खात नाही ती एवढी पूर्ण, तिला देत पण नाही आम्ही. आणि तिला कॅडबरी किती दिली ना, खात नाही ती. ते जेलीचे चॉकलेट असतं ना, ते कधी कधी दिवसभरामध्ये 1 अर्ध देतो आम्ही तिला. 1 किंवा 2 होऊन जातात दिवसभरामध्ये तिचे. तर आता हा काही किराणा आहे ना, हा लगेचच भरून घेते अंशू. हे बघा या डब्यामध्ये लगेचच भरून घेते, कारण की मग इकडं ठेव तिकडं ठेव. आणि राशा मॅडम तर तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये तिला दाखवतच असते, तिला सांगतच असते, तुम्हाला सांगतच असते. तर ती इकडे तिकडे वस्तू पण फेकून देते सर्व काही. त्यासाठी ना तिच्यावर लक्ष द्यावं लागतं आम्हाला. एक जण कंटिन्यू तिच्यामध्येच राहतं, म्हणजे तिच्या अवतीभोवतीच राहतं. एक जण काम करतं, एक जण तिच्या अवतीभोवतीच राहतं. तर बघा किराणा पण अशा प्रकारे ना डब्यांमध्ये भरून दिलेला आहे. जे जे काही संपलंय ते डबे खाली होते ना लहान लहान, त्याच्यामध्ये भरले. आणि जे नाही संपलंय ते अशा मोठ्या डब्यांमध्ये भरून दिलेले आहे.
आता ही डाळ आहे, मुगाची डाळ आहे. आता ही डाळ आहे ना थोडीशी अशी पांढरी पांढरी दिसते आम्हाला, मुगाची डाळ. त्याच्यासाठी मग अंशू म्हणते की ही पांढरी दिसते बा, पण आता आजकाल वस्तूंमध्ये पण काही ठिकाणा नाही राहिला. असं हायब्रीड वस्तू येतात. आणि इथं बघा कुकरची शिट्टी होते. इथं आहे ना आम्ही खिचडी बनवलेली आज. तर त्याला म्हटलं भाजी होती भाजी, पण आम्ही बनवायचा कंटाळा केला. थोडंसं पावसाचं वातावरण होतं बाहेर, त्यासाठी म्हटलं चला मस्तपैकी खिचडी खाऊया कांदे कैरीसोबत. तर बघा आता खिचडी पण झालेली आहे. राखू आता डाईटवर आहे. तर त्याचं डाईटला त्याचं चिकन होतं, खिमा बनवून आणलेलं. ते चिकन त्याला बनवून दिलेलं आहे, मस्त टिक्की बनवून दिली आहे त्याला. आता तो खातोय इथं बसून. आणि आता अंशू भरून घेते किराणा, मी एक एक वस्तू काढून देते आणि राशा मॅडम डब्यांचं झाकण लावते. तर अशा प्रकारे होता आमचा आजचा हा छोटासा व्हिडिओ. तर बघा कसा वाटला तुम्हाला कमेंट करून तर नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. जे पण ताई माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय.